नमस्कार मित्रांनो, आभास कारमध्ये एकदा आपलं स्वागत। आज आपण घेऊन आलो आहे तुमच्यासाठी मोस्ट डिमांडेड कार 7 सीटरमध्ये अर्टिका VDI आहे। लोकल नंबर आहे जळगाव नंबर। तर बघूया आपण गाडी कशी आहे आणि काय आहे इन डिटेल तुम्हाला सगळ्या गाडीचं सांगतो। तर मित्रांनो, ही गाडी आहे MS Sukhana BU 9211 2015चा मॉडेल आहे मित्रांनो। फर्स्ट ओनर आहे गाडी, इन्शुरन्स फुल आहे गाडीचा। गाडी सिल्वर कलरमध्ये आहे। हा फ्रंट साइड व्ह्यू आहे गाडीचा ओव्हरऑल। हा लुक तुम्ही बघितला, फॉग लॅम्प वगैरे लाईट्स वगैरे सगळं लागलेलं आहे इनबिल्ट। गाडी नीट अँड क्लीन चांगल्या पद्धतीची आहे मित्रांनो। हा फ्रंट साइड व्ह्यू दाखवण्याचा तुम्हाला लेफ्ट साइड व्ह्यू दाखवतो मी गाडीचा। हा लेफ्ट साइड व्ह्यू आहे मित्रांनो। टायर योकोहामाचा लागलेला आहे गाडीला। टायर पोझिशन देखील न्यू ब्रँड सारखीच आहे मित्रांनो, बघू शकता आपण। तुम्हाला ग्रिप वगैरे दाखवतो मी। तर न्यू ब्रँड सारखे गाडीचे टायर्स आहे मित्रांनो। तुम्हाला बॅक साइड एकदा रिव्ह्यू करतो मी। हे अर्टिका VDIची बॅजिंग आहे, त्याच्यात ॲडिशनलचे स्टिकर लागलेला ABS आहे। ही बॅजिंग आहे, नंबर प्लेट्स वगैरे। आणि या बॅक साईडचा व्ह्यू आहे एकंदरीत गाडीचा। तर या गाडीचा एकंदरीत व्ह्यू बॅक साईडचा दाखवला आहे तुम्हाला। त्याच्यामध्ये तुम्हाला सेन्सर दिलेले रिव्हर्स पार्किंगचे, त्याच्यानंतर कॅमेरा लागला मित्रांनो गाडीला, बघू शकता तुम्ही खालच्या दिशेला। तर या VDI मॉडेल डिझेलमध्ये आली गाडी मित्रांनो। बऱ्याच जणांची डिमांड असते की आम्हाला डिझेल गाडी पाहिजे, तर डिझेलसाठी ही गाडी मित्रांनो तुमच्यासाठी खास आणली गेलेली आहे। त्याच्यानंतर या लेफ्ट साईडचा व्ह्यू आहे गाडीचा। याच्यानंतर हिला ग्राफिक्स वगैरे लागले ते ॲडिशनचे। टायर पोझिशन ॲज युज्युअल आहे, जसे सगळे टायर आहेत तसेच बाकीचे देखील टायर आहेत। त्याच्यानंतर हे इंटेरियर आहे आतमधलं, नीट अँड क्लीन पद्धतीचं आहे। कुठलं त्याचं काय म्हणजे असं खराब वगैरे दिसणार नाही तुम्हाला। कर्टन लावले गेलेले आहे गाडीला ॲडिशनलमध्ये। हा बूट पेस आहे गाडीचं। त्याच्यानंतर हे मागची रो आहे, त्याच्यानंतर सेकंड रो आणि फर्स्ट रो। त्याच्यामध्ये ACचे ब्लोअर्स वगैरे आहे, कर्टन वगैरे सगळीकडे लावले गेलेले आहे गाडीला एडिशनमध्ये। याच्या खाली मग याचं टूल बॉक्स वगैरे आहे। आणि हे जे तुम्हाला हे दिसतं आहे गोल होल, तर याच्यातून स्टेपनी खाली उतरवता येते। म्हणजे ते बूच ओपन केल्यानंतर आपला स्टेपनीचा व्हील पाना जो असतो तो लावायचा, आणि त्याच्यानंतर ते स्टेपनी खाली असते या दिशेला। तुम्हाला एकदा गाडीची स्टेपनी दाखवतो मी कुठे असते, कारण हिला आतमध्ये नसते गाडीची स्टेपनी। हे बघू शकता मित्रांनो, स्टेपनी लागली आहे, तर या साईडने ही स्टेपनी खाली येते। ते टायर देखील नवीन आहे मित्रांनो। गाडीच्या टायरांमध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारचा खर्च नाही आहे। तुम्हाला मी एकदा आता आतमधलं दाखवतो। हे आतमधलं आहे मित्रांनो। स्पेस व्यवस्थित आहे। मागच्या साईडला जायला हे सीट फोल्ड करावं लागतं बॅक साईडचं। इथून फोल्ड करून हे सगळं फोल्ड करून इकडं मागच्या साईडला जाता येतं मित्रांनो। ओव्हरऑल असं आहे मित्रांनो या ठिकाणी। किंवा त्या साईडचं स्क्रोल देखील होतं, ते देखील दाखवतो तुम्हाला मी। गाडी 4 पॉवर विंडो मित्रांनो, 4 पॉवर विंडो गाडीला। AC सेंटर लॉकिंग हीटर सगळ्या इनबिल्ट आहे मित्रांनो गाडीमध्ये। किंवा हे जे शीट आहे या साईडला हिला हे आहे, ते काढून मागच्या साईडला जाता येतं मित्रांनो। या पद्धतीचं मागच्या साईड सिटिंग अरेंजमेंट असते। थोडं कंजेस्टेड असतं जायला, पण मग आता एवढ्या मोठ्या गाडीत काहीतरी असतं, जसं इनोवाला असतं, फॉर्च्युनरला असतं, एंडेवरला असतं, सेम ॲज युज्युअल हिला पण आहे सिटिंग। जसं बाकीच्यांना असतं तसंच हिला पण आहे मागच्या रोमध्ये जाण्यासाठी। त्याच्यानंतर तुम्हाला फ्रंट साईड व्ह्यू दाखवतो मी जे काही आहे ते। हे इथं कंट्रोल्स आहे गाडीचे 4 पॉवर विंडोचे। मिरर ॲडजस्टेबल आहे। याच्यामध्ये टचस्क्रीन लावलेला आहे मित्रांनो ॲडिशनलमध्ये। VDIमध्ये टचस्क्रीन नाही आहे, टचस्क्रीन लावला आहे। 5 स्पीड गिअरबॉक्स आहे गाडीला। वॉटर होल्डर्स वगैरे आहे, AC वगैरे ॲज युज्युअल आहे मित्रांनो या गाडीमध्ये। तर मित्रांनो, गाडीची किंमत सांगायची तर काय, तर मित्रांनो सगळ्यांना हे क्युरियोसिटी असेल की गाडीची किंमत काय नेमकी। तर मित्रांनो, आपण गाडीची किंमत जी आहे ती आपण सांगतो आहे मित्रांनो 6,70,000 रुपये। फर्स्ट ओनर गाडी, जळगाव नंबर। गाडीचं स्पीडोमीटर शो करतो तुम्हाला। हे स्पीडोमीटर झालं आहे मित्रांनो गाडीचं, ॲज युज्युअल जेन्युइन चाललेली गाडी। तर कोणी इंटरेस्टेड असाल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता किंवा तुम्ही कॉल करू शकता। माझा नंबर आहे 8237777372, प्रतीक सोनवणे, जळगाव। आणि तुम्हाला इन डिटेल सगळं काही बोलायचं असेल तर तुम्ही मला कॉल करा, नाहीतर कमेंटद्वारे तुमचे जे काही प्रश्न असतील तुम्ही प्रश्न मला विचारू शकता। असंच नवीन व्हिडिओसाठी माझ्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो। थँक्यू।